अनिल पाटील सापाडे यांचा सन्मान इथे होतोय. पेशाने वकील आहेत ॲडव्होकेट. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये, सुस्वागतम. यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे घोषित केला जाईल आणि काही रोख पारितोषिक आहेत ती दिली जातील. मी राजदीप चौधरी यांना विनंती करेन आपण तिथून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनाउन्समेंट करायचं आहे. तर अरविंद पाटील मॅन ऑफ द मॅच आहेत. 19 धावसंख्येवरती नाबाद राहिलेले, एक विकेटही प्राप्त केले. अरविंद पाटील हे ठरलेत या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर काही पारितोषिक आहेत ते राजदीप चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत आणि तेही पारितोषिक आता इथे वितरित केले जातील. कान्हा फुटाणे यांच्यासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. लक्ष्मण चौधरी यांच्याकडून 500 रुपये. त्याचबरोबर आपण पाहिलंय काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक कान्हा फुटाणे यांच्यासाठी देखील आहे. आपण देखील यायचंय. तुळशीरामजी चौधरी आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅच आपण वितरित करावा. तुळशीराम चौधरी यांच्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करतोय. सर्वप्रथम ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, बॅटिंगही केली, एक विकेटही घेतली आहे. अभिनंदन. अभिनंदन. त्याचबरोबर हा चांदीचा कॉइन सुरेश सोनी पुष्पदीप ज्वेलर्स यांच्याकडून, बडासाप आणि प्रथम मेन्सवेअर यांच्याकडून टी शर्ट्स, .9 कडून एनर्जी बूस्टर. तुळशीरामजी चौधरी आणि त्याचबरोबर तकदीरजी काळन यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान कांटेईच्या खेळाडूंचा होतोय. खूप खूप अभिनंदन. पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आता कान्हा फुटाणे यांच्यासाठी रोख पारितोषिक आहेत ते देखील आता इथे दिले जातील. कान्हा फुटाणे यांच्यासाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. काशीनाथ दादा पाटील यांच्याकडून 1,000 आणि त्याचबरोबर लक्ष्मण चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अप्रतिम झेल त्यांनी टिपला होता फाईन लेगला आणि त्याबद्दल हे पारितोषिक होतं. दीपक चौधरी, तुळशीराम चौधरी यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मी ज्यांची नावं घेतोय काटे टीम आपण लवकरात लवकर या. एक षटकार मारलाय तुळशीराम चौधरी यांच्याकडून. दीपक चौधरी यांच्यासाठी पारितोषिक आहे. त्याचबरोबर सोमनाथ पाटील यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चौकार मारलेत. अरविंद पाटील यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तुळशीराम चौधरी यांच्याकडून 1 चौकार आणि 2 षटकार त्यांनी मारलेत. त्याचबरोबर तुळशीराम चौधरी यांच्याकडून मनोज पाटील यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चौकार त्यांनी मारलेत. तुळशीराम चौधरी यांच्याकडून राजेश पाटील यांच्यासाठी 2 चौकार मारलेत. 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर सर्वप्रथम दीपक चौधरी. काशीनाथजी पाटील यांच्याकडून देखील दीपक चौधरी यांच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सोमनाथ पाटील यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अरविंद पाटील या. सोमनाथ यांच्यासाठी काशीनाथजी पाटील यांच्या वतीने देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यानंतर अरविंद पाटील यांच्यासाठी टोटल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मनोज पाटील, काशीनाथ पाटील यांच्याकडून देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अरविंद यांच्यासाठी अभिनंदन. यानंतर मनोज पाटील 2 चौकार मारले. 2,000 रुपयाचं पारितोषिक तुळशीराम चौधरी यांच्या वतीने आहे आणि 1,000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीने देखील आहे. अभिनंदन. असे टोटल 3,000. यानंतर राजेश पाटील 2 चौकार मारले. 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे राजेश पाटील यांच्यासाठी. आणि काशीनाथ दादा पाटील यांच्याकडून 1000 असे 3000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर
टीमचे कॅप्टन आपण यायचे व्यासपीठावर. काटाई संघ जिंकल्याबद्दल तुळशीरामजी चौधरी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या संपूर्ण टीम या, आपला सन्मान आहे. 5,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जात आहे. थोडासा वेळ घेतोय. काटाई संघ आहे 40+चा संघ जिंकला हा संघ आणि त्यांचा सन्मान इथे होतोय हे रोख पारितोषिक देत असताना. आणि विनोद पाटील साहेब देखील आता इथे जॉईंट होत आहेत. विनोद दादा पाटील, अनंत पाटील इथे उपस्थित आहेत आणि काटाई संघ इथे जिंकला. अभिनंदन. विजयाचा जल्लोष, अनेक पारितोषिक त्यांना देण्यात आली. अनिल दादा पाटील तिथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर विकी शेठ पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. ते देखील इथे जॉईंट होत आहेत काटाई 40+ टीम बरोबर. विकी दादा आपलंही सहर्ष स्वागत. आणि याच दरम्यान एक खणखणीत चौकार येतोय. रघुनाथ पाटील हे देखील जॉईंट होत आहेत. आपलंही स्वागत. अभिनंदन टीम काटाई 40+. आणि आता थेट जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऐकूया परत एक वेळा मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज पहिल्या सत्रामध्ये. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मिस्टर कुणाल दाते सर आणि मिस्टर विनोद पाटील, तुमचं देखील स्वागत करतो. या आपण म्हणणार सामन्याकडे. पहिला फेरीतला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीकडे वाटचाल करतोय. 8वा सामना आजच्या स्पर्धेतील गोटेकर बी संघ वर्सेस बामण डोंगरी यांच्यामध्ये सामना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न, स्वतःला झोकून दिला. बॉडीचा बॅलन्स नव्हतं इथे. मिळणार ती एकच धाव. धावसेकेला आकार येतोय तो 11 धावसेकधी. पंचांचा इशारा लेगबाईचा होतोय. 11 धाबा, 11 वरती एका षटकाची सांगता. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. यस कुणाल सर. धन्यवाद. याच दरम्यान गितेश डोंगरे पुरस्कर्ते आहेत गोटेगरचे. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचंय. गितेशजी डोंगरे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. पुरस्कर्ते आहेत गोटेगर बी या संघाचे गितेश डोंगरे. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया समालोचन कक्षात. धन्यवाद. एका षटकाची सांगता झाली. 11 धावा. सायंकाळचं वातावरण आपण पाहतोय. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिशकाचे पर्व 21वे. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा वॉर्म वेलकम. सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. 6-6चा महासंग्राम आणि प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये ही स्पर्धा रंगत असताना सायंकाळचं वातावरण, वाऱ्याचा वेग आता बदललाय. मगाची जे फ्लॅग करता वाऱ्याचा वेग पश्चिमेकडनं पूर्वेकडे, दुपारी तो वेग पूर्वेकडून पश्चिमेकडे होता. आता जे ध्वज मगाशी ह्या दिशेला होते, आता ते मात्र आपण पाहतोय निश्चित पूर्वेकडे त्यांचा ती दिशाचा वेग आहे. याचा अर्थ हवा बदलली. स्ट्रायकला फलंदाज उजव्या हाताचा गणेश डिंगोरे आणि त्याला साथ देतोय जयंता डिंगोरे. हे सध्या फोटो सेशन सुरू आहे. विनोद दादा यांना बघू शकाल आपण. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आपल्या ग्रामीण क्रिकेटचा श्वास आहेत ते, आपला अभिमान. आणि अनंतदादा पाटील यांना देखील बघू शकाल आपण. मग अशी मोटिवेट केलं लक्कीनं खूप या संघाला. ऑन साइडला मॅग्निफिसंट स्ट्रोक, अगदी डोळ्यांचं पार न पेणारा फ्लायचा स्ट्रोक आणि येतोय माय हेवन षटकार. ज्याचं मगाशी मी कौतुक केलं होतं. गणेश मगाशी फारशी कामगिरी करू शकला नव्हता. एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. आता मध्ये फ्लायटेक षटकार मारत असताना मजा येईल सामन्यामध्ये. दर्शक कलाकार व्यासपीठात आमचे विनोददादा पाटील देखील आहेत. सर्वांचा स्वागत करतो आम्ही. काशीनाथ पाटील, अनंत पाटील, सर्व पाटील परिवार, संतोष बेडेकर दादा असतील आमचे, सर्व आहेत. शॉट ऑफ प्लेन उक करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चांगलं बॅकअप होतं कल्पेश ठाकूर इथे असताना. 17 वरती 1 बाद. एक्सप्रेशन बघा. खूप सुंदर स्पर्धा. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. सुंदर ॲटमॉस्फिअर. प्रत्येक अँगलनं स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 17 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक व्ह्यू, स्टम्प विजन, कॅमेरा क्लॅरिटी विथ क्वालिटी. हे बघा ॲक्शन रिप्ले. शोल्डरला चेंडू हिट झाला एक्झॅक्टली टप्पानंतर. अनएक्सपेक्ट डिलिव्हरी, सरप्राईज करणारी डिलिव्हरी होती. वंडरफुल कमबॅक. हे रिॲक्शन बघा स्क्रीनवरती. गोलंदाज तयार. वाईटचा इशारा पंच मिस्टर अजीम हमदुले सर दाखवत असताना. जय पवार पॅनल स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. व्हेरी गुड जॉब जंटलमॅन. मग अशी आपण पाहिलं मिस्टर महेंद्र भाऊर सरांना, त्यानंतर मिस्टर अमित डांगरे सरांना, त्यानंतर जय पवार सर स्वतः जातीने उपस्थित असतात स्पर्धेमध्ये, आणि अजीम अमदुले सर मॅन फ्रॉम भिवंडी. अशी 4 पंच या स्पर्धेमध्ये जे पी पॅनलच्या माध्यमातून. चांगली कामगिरी त्यांची. 18 धाबा 1 बाद. ओ खेचला फटका ऑफ साईडला. चेंडू ऑन साईडला खेचलाय आणि आर्यन नाईक वाटा कॅच.
प्रेक्षणीय झेल टिपला यांना खूप चांगला चेस केला आणि रनिंग झेल टिपत असताना आणि आपण पाहतोय झेल क्रमांक दुसरा धक्का 18 वरती आणि विकेट क्रमांक दुसरी योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट दुसरा 18 वरती धक्का. टू विंडोजमध्ये दाखवलं जात आहे. ॲक्शन रिप्ले बघा आणि ज्यावेळी झेल टिपला लगेच फलंदाजी शोल्डर पडले, त्यानंतर थोडंसं वरती पाहिलं, नंतर पुन्हा खाली पाहिलं. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं जेव्हा स्टॅमिजन कॅमेरा असतो. हा संघ राहुल भाईनं पुरस्कृत केला आहे. रणवीर 11 गोटेकर संघच्या विरुद्ध खेळणारा बामणनगरी संघ आपण पाहतोय. 2 मिनिटं थांबा. हॅट्रिकसाठी 15,000चं पारितोषिक आहे. 18 वरती 2 बाद. चांगली स्कोरिंग करत असताना आमचे अशोक पाटील प्रत्येक माहिती पोहोचवत असताना प्लाइड स्ट्रोक चेंडू मात्र नाईसली प्लेट. क्षेत्राच्या पुढे सरकला शुभम बॅकअप देतोय. शुभम एक चांगला फलंदाज आहे. कार देखील दाखवली होती स्क्रीनवरती. जी कार तुम्हाला मिळणार शेवटच्या दिवसाचं उत्तर. चांगलं क्रिकेट आहे सध्या तरी. पहिल्या षटकामध्ये थोडीशी सुरुवात अलगडत झाली, 11 धाबा आल्या. दुसऱ्या षटकात सुरुवात झाली, पहिला षटकार लावला, नंतर मात्र गडी बाद झाला, थोडंसं प्रेशराईज केलं, दबाव तंत्राचा वापर केलाय. हे बघा लहान मुलं दाखवले स्क्रीनवरती. आजची मुली उद्याचं भविष्य. 19 धाबा. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. सायंकाळचा बाजार सध्या. शॉट ऑफ लेन यालीमध्ये कट करत असताना गॅपमध्ये गेलाय. ब्युटिफुली प्लेस आणि चेंडू निघून गेला. पॉइंट कव्हर डोक्यावरनं सीमा पलीकडं येतोय मुक्ता चौकार. निघाला चौकार बघा. बॅकफुटला गेला, जागाभरील शॉटसाठी पिटूचा सुंदर वापर करत असताना आणि जो फटका त्याने एक्झिक्यूट केला ना, सुंदर एक्झिक्यूट केलं. फुटवर्क खूप छान होतं त्याचं मैदानावरती. आणि 23 धाबा 2 बाद. दुसरं षटक मार्गात असताना शेवटचा चेंडू पॉवर प्लेवरचा. बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. शतक्षण स्वतः गोलंदाज चेंडूला बॅकअप देत असताना षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, या षटकामध्ये 12 धाबा. 23 धाबा 2 बाद. 2 षटकांची सांगता. हॅट्रिक विकेटसाठी बामणनगरी संघाला राहुलभाई आमचे रणवीर राहुलभाई पाटील यांच्याकडनं 15,000 रुपयाचं पारितोषिक. आणि संघ आपण पाहतोय गोटेकर बी संघाचं नामांकन आहे. श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. आणि एका बाजूला जीवदानी बामणडोंगरी. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. बामणडोंगरी संघ सकाळी 10:30 वाजता सामना खेळला, नंतर 7 तासानं तो सामना खेळतोय. त्यानंतर गोटेकर बी संघ 12:30ला सामना संपला. त्यानंतर 4 तासानं तो सुद्धा संघ ॲक्टिव्हेट झाला मैदानावरती. त्यावेळी प्रचंड विश्रांतीनंतर हे संघ पुन्हा उतरल्यात मैदानावरती. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दिवंगत कामगार स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिशक पाटील परिवार आमचा, सर्वांचे लाडके माजी आमदार सन्मान्य रमेशदादा पाटील, त्यानंतर एकच वादा राजूदादा लोकप्रिय आमदार, त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमचा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा श्वास, आमचा मान, आमचा अभिमान सन्मान्य विनोददादा पाटील आणि प्रसिद्ध उद्योगपती विजयदादा पाटील पाटील परिवार आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 21व्या पर्वामध्ये नव्या रंगात, नव्या ढंगात, नवीन संकल्पना घेऊन तुमच्या समोर यावर्षी पुन्हा 5व्या दिवसामध्ये आम्ही आलो. 13 दिवस स्पर्धा, 17 कॅमेरे आणि त्यानंतर 13 दिवसाचा क्रिकेटचा हा प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्यावेळी फ्लड लाईट ऑन होतात तेव्हा स्पर्धेचं ही क्रीडानगरी अत्यंत सुंदर दिसते. तिचं सौंदर्य अजून खुलून समोर येतोय तुमच्या समोर. 23 धावा 2 षटकांची सांगता. टॉस आल्यानंतर प्रथम गोटेकर बी संघ फलंदाजी करत असताना आणि जीत खोत आल्या आता इन ॲक्शनमध्ये. फिल्डिंगचा रिस्ट्रिक्शन संपलंय. 5 क्षेत्ररक्षक, प्रचंड वाऱ्याचा वेग, 5 क्षेत्ररक्षक सीमा लगत. जीत खोत ज्याच्या नावामध्ये जीत आहे, अटॅकिंग होण्यासाठी नेहमी तो ओळखला जातो. ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. चांगली लेंथ होती, लाईन चांगली होती. लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरेशन, कंट्रोल, सुपर बॉलिंग. मी मगाशीच म्हटलं होतं की आता रिस्ट्रिक्शन संपलं आहे फिल्डिंगचं. P1चा सुंदर वापर झाला. 11 धाबा आल्या. P2मध्ये देखील 12 धाबा आल्यात. 23 धाबा कुठल्या तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू डॉट. 13 चेंडूचा आत्तापर्यंत एकंदरीत खेळ संपला. 23 धाबा गडीबाद झाले ते 2. सुरुवात अजूनही चांगली आहे गोटेकर बी संघाची. एक चांगला संघ आहे. मग अशी डिपेंड केला धाबा. फुल टॉस.
चेंडू मात्र टर्न करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॅकअप आहे, आर्यन आहे. युवराज सिंग स्टँड समोर. ओ थ्रो बघा, सुंदर थ्रो, एक्झॅक्टली विकेट किपर एंडला. हा दर्जा आहे बामणडोंगरी संघाचा. मागच्या कित्येक वर्षामध्ये एंटरटेनमेंट केलंय या संघानं. रायगड असेल, त्यानंतर कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, संपूर्ण परिसरामध्ये आपला डंका वाजवलाय. आणि तेवढ्याच ताकदीचा शहापूर तालुक्यातील हा गोटेकर बी संघा बडपाते. 2 तालुक्यामध्ये ही चांगली जुगलबंदी पाहायला मिळणार. गोलंदाज तयार. नाही जमलं, फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय फटका. गुड बॅटिंग, कमबॅक केलं मैदानावरती. 24 धावा राहुल भाईना स्क्रीनवरती दाखवलं जाते. त्यांच्याच मुलाच्या नावाने संघ पुरस्कृत करण्यात आलाय आणि ते सध्या टाळ्यांचा कडकडाट करतात. 15,000चं पारितोषिक आहे हॅट्रिक विकेटसाठी बामणडोंगरी संघासाठी. इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. गोलंदाज तयार. 24 वरती 2. जीत खोत ऑन साइडला यायला मात्र चेंडू दिशा दिसता अलंग कार्पेट. बॅकअप चांगला आहे. शुभम आलाय काऊ करायला, चेंडू उचलतोय तोपर्यंत फक्त एकच धाव. डगआउटमधनं आवाज आला होता की 2 धावा, मात्र नाही आहे. सोपं नव्हतं कारण चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. हा डगआउट बघा, सुंदर ब्युटिफुल पिक्चर ऑन स्क्रीन बोर्ड. डगआउटमध्ये सध्या वातावरण चांगलं आहे, खेळीमेळीचं आहे. तर धाबा आलेत त्यांना 2 षटकामध्ये 23. म्हणजे 30 षटकामध्ये धाबा आले नाहीत. एकही चौकार की षटकार आत्तापर्यंत नाही आहे. गुड बॉलिंग फ्रॉम जीत खोत. 25 वरती 2 बाद. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी विथ राईट डायरेक्शन. चांगली गोलंदाजी आहे. आतापर्यंत जीत खोतचा विचार केला आपण तर तो गोलंदाजी आउटसाइड ऑफ स्टंप करतोय. एकही चेंडू लेग स्टंपला फेकला नाही आहे आणि एकही चेंडू विकेट टू विकेट फेकला नाही आहे. त्याला माहिती आहे विकेट टू विकेट जर अटॅक केलं तर फटके बसतील आणि त्यानंतर स्वतःचा बचाव करत असताना गुड बॉलिंग. गोलंदाज तयार. मजा येईल सामन्यामध्ये. फुल टॉस, नो बॉलचा इशारा लगेच आला पंचाकडे. क्विकली इंडिकेट केलं पंचांना. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न आणि 2 धावा येतील. 2+1 3 धावा येतील. खराब चेंडू संबोधला जाईल या षटकातील. जिथनं आतापर्यंत कंट्रोल कोणची दाखवली हे बघा, राहुल भाई आणि आमचे विनोददादा पाटील, आमच्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा पाठीचा कणा, आमचा मान, आमचा अभिमान, आमचा श्वास आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. अभिमान आहे आम्हाला विनोददादांचा. असे अध्यक्ष सर्वच मी म्हणेन मंडळांना मिळावे, जेणेकरून प्रचंड शिस्त तुमच्यामध्ये येईल. एक चांगलं वळण लागेल तुम्हाला. लॉंगॉनला बॅकअप आहे, तिथे मिळणार एकच धाव. तकदीराला फार बेगाने दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो एक्झॅक्ट आणि फलंदाज बाद. धावचीच मात्र फलंदाज बाद होईल आणि ही मिळणार अजून एक विकेट. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर. 3रा धक्का मैदानावरती. एक सत्कार घेतो, त्यानंतर मी डगआउटमध्ये बोलणार आहोत. सन्मान्य पंढरीनाथ राजाराम पाटील, श्री सेवक उद्योजक अडिवले यांचं आगमन झालंय. मी विनंती करेन काशीनाथ दादा यांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांना सन्मानित करावं. या आपण जाऊया डगआउटमध्ये सध्या. एकोणतीस धावा 3 बाद. या आपण ऐकूया चंदूदादाच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. चेक. पंढरी पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. श्रीसेवक उद्योजक आडिवली काशीनाथ दादा पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. यानंतर गीतेश जी डोंगरे पुरस्कर्ते आहेत. गोटेकर बीचे शहापूरचे उद्योजक आहेत गीतेश डोंगरे आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतो गीतेश जी डोंगरे आपण या, आपल्यालाही या क्रीडा नगरीमध्ये सन्मानित केलं जात आहे. पंढरीनाथ राजाराम पाटील श्री सेवक उद्योजक आडिवली यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय.
आपलं सहर्ष स्वागत. यानंतर गीतेश डोंगरे शहापूरचे उद्योजक आहेत आणि गोटेकर बी या टीमचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन काशीनाथ दादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. यानंतर आमचे ज्येष्ठ सरपंच माजी सरपंच आडिवलीचे बळीरामजी भाणे साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन काशीनाथ दादा आपल्याला आपल्या शुभ हस्ते आपण बळीरामजी भाणे साहेब यांचा सन्मान करावा. माजी सरपंच ज्येष्ठ सरपंच आडिवलीचे बळीरामजी भाणे साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय काशीनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर उपसरपंच वासुदेवजी गायकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल काशीनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर शेवटचा सन्मान आहे नितेश जाधव उद्योगपती नेवाळी. नितेश जाधव उद्योगपती नेवाळी यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. हा एक शेवटचा सन्मान. नितेश जाधवजी उद्योगपती नेवाळी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर काशीनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. परत एक वेळा जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू कुणाल दाते सर. 29 धाबा झाल्यात. चौथ्या षटकाला प्रारंभ झाला. आदित्य आलाय. आदित्यने पहिल्या षटकामध्ये 10 धाबा दिल्या होत्या आणि त्याचा पुन्हा वापर केलाय. गुड स्ट्रॅटेजी ॲज अ कॅप्टन. लवकर खेचला फटका. या मध्ये काऊ कॉर्नरला आर्यन नाईक चेंडू खाली, त्याला मध्ये चेंडू आणि झेल टिपत असताना सुंदर झेल टिपलाय आणि येते चौथी विकेट. योगराज डेव्हलपर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौथी विकेट येते 29 वरती. चौथा धक्का. शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेता लाभला, साऱ्यांची साथ हाय त्याला, म्हणून दादा नावाला आहे मनान साधा, अशी दादाची यादा एकच वादा. राजू दादा केलेला वादा पूर्ण केलाय. 1 रुपयामध्ये यावर्षी 48 संघाला एंट्री देणे दादानं तो वादा पूर्ण केला. ॲक्शन रिप्ले बघा, सुंदर ॲक्शन रिप्ले, खूप सुंदर जे रिप्ले आदित्यनं. चौथा धक्का. ज्या अतिश भांडेनं मागच्या सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती, 30 धाबा कुठल्या होत्या, तो आता मात्र लवकर बाद झालाय. त्यावेळी चिंतेचं वातावरण सध्या डगआउटमध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त 6 धाबा आणि त्यामुळे तिसऱ्या षटकामध्ये कलाटणे आले आणि जो स्कोरबोर्ड वाऱ्याच्या वेगाने धावत होता त्याला मात्र कुठेतरी आळा घालण्यामध्ये यश लाभलाय. दवसके दहा पलकावरती 29 गडी बाद झाले. ते 4-3.3 षटकांचा खेळ संपलाय. आदित्यचं मी कौतुक करेन कारण आदित्यने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. पहिले 2 चेंडू डॉट होते, त्यानंतर मात्र गडी बाद केला. गुड बॉलिंग. मागच्या 3 चेंडू एकही धाव नाहीये. त्याला प्रचंड प्रेशराईज केलंय फलंदाजांना. अटॅकिंग क्रिकेट मध्ये समोर केला स्टेट फिल्डर मिळणार ती एकच धाव. शुभम बॅकअप देतो लॉंग ऑफला, एकच धाव मिळणार. स्टँडर्ड चांगला आहे बांबडोगरी संघाचा. आतापर्यंत फिल्डिंग मध्ये चुका नाही आहेत, त्यामुळे धाबा भरपूर त्यांना डिपेंड केल्यात. धावसकेला आकार 29 वर फ्लाय होणार, तो धावसके पुढे सरकणार. धावसके अशोक सांगतील 30 धाबा 4 बाद 3.4 षटकांची सांगता होते. MH46 CE 6123 ही गाडी लगेच आपण थोडीशी बाजूला काढायची आहे. रहदारीला वाहतुकीला कोंडी होते. गुड डिलिव्हरी. इसकी विलोभने दृश्य आपण पाहतोय. यस, महिला कार्यकर्त्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 30 वरती 4 3.5 षटकांची सांगता. मॅग्निफिसंट बॉलिंग, काउंटर अटॅक ट्रीटमेंट स्पेशल. सुंदर गोलंदाजी दाखवत असताना त्या षटकामध्ये धाबा आल्या नाही आहेत, खूप कमी धाबा. एकच धाबा आतापर्यंत आली. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट बॅकअपला खाली ठेवला. आर्यन वेगान आलाय. एकदा दुसऱ्या मॅचचा प्रयत्न थ्रू बघा किती लवकर दिला, मात्र बाउन्स आलाय. कनेक्टिंग थोडीशी उशिरा झाली आणि धावा मिळणार त्या 2 आणि या षटकाची झाली यशस्वी सांगता. या षटकामध्ये फक्त 3च धाबा आल्यात. एकही वाईट नाहीये, एकही नो नाहीये. कंट्रोल गंजी दाखवली, काउंटर अटॅक दाखवला आणि फक्त 3च धाबा दिल्यात आर्यन या गोलंदाजानं. आदित्यनं पहिले षटक फेकलं तेव्हा त्यांनी दिला 10 धाबा आणि या षटकामध्ये 3 धाबा, एकूण त्याचं 2 स्पेल संपलेत. 13 धाबा 32 धाबा 4 बाद 4 षटकांची सांगता होते. स्वर्गवासी रतनभाऊ पाटील स्मृती शक सर्वांचं मनापासून स्वागत करतो आम्ही.
21 पर्व आपण पाहतोय. खूप सुंदर ब्युटिफुल पिक्चर स्क्रीन बोर्ड 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट प्रभावित करणारं आणि इम्प्रेसिव्ह जॉब. 32 वरती 4. थोडंसं चिंतेचं वातावरण डगआउटमध्ये सध्या आहे, कारण या संघाने मगाशी 56 धावा कुठल्या होत्या आणि मागच्या वर्षी डिपेंडर चॅम्पियन कानपोली संघाला पराभूत केलं. चेक. सन्मान आहेत बळीराम पाटील नांदिवलीवरून इथे उपस्थित झालेले आहेत. अनिल दादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण बळीराम पाटील नांदिवलीवरून इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या बळीराम जी पाटील साहेब आपल्याला सन्मानित केले जात आहे, नांदिवलीवरून इथे उपस्थित झालेले आहेत अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर माणिक भोईर मोठा गाव इथून इथे उपस्थित झालेले आहेत. माणिक भोईर साहेब आपला देखील सन्मान इथे केला जाईल. आणि या पुढील सन्मानानंतर लगेचच आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे वळतोय. दुसरा सन्मान आहे माणिक भोईर मोठा गाव यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि जाऊया लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. 32 धावा फलक होती, 4 गडी बाद. थँक्यू कुणाल दाते सर, व्हेरी गुड जॉब. विनोद दादा पाटील देखील आमच्या समेत. विनोद पाटील सर आमचे सगळे सर्वांचं. पहिल्या 2 षटकामध्ये 23, नंतरच्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा. खेचला फटका मात्र गॅपमध्ये एक्स्ट्रा रिझनला नो मॅच लँडमध्ये कव्हर करते. 1 धावा मिळणार दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि 2 धावा होतील. एक चांगली स्ट्रॅटेजी आहे फलंदाजाची, कारण मागच्या काही चेंडूमध्ये चौकार षटकार आले नाहीत, त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि धावगती वाढवली पाहिजे. हा मनसूब आहे मैदानावरती आणि 2 धावा आल्यात मैदानावर. ॲक्शन रिप्ले बघा, सुंदर फिल्डिंग दाखवत असताना 36 बाद 4.2 षटकांची सांगता होती. शेवटचं षटक आहे, त्यामुळे 50 धावांचा आकडा पार करण्याचा प्रयत्न आहे सध्या. मध्ये ती परिस्थिती दिसत नाही आहे, कारण ज्या पद्धतीनं काउंटर अटॅक सुरुवात केला बांबोनगिरी संघानं मागच्या 2 षटकांमध्ये आणि फिल्डिंगचा स्टँडर्ड देखील उंचावला आहे, त्यामुळे धावसेकाला आळा घालण्यामध्ये यश लाभलं आहे. 36 वरती 4. सायंकाळच्या वातावरणामध्ये वाऱ्याचा प्रचंड वेग, अंगाला स्पर्श करा गारगार वारा, खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, फलंदाजाचा फुटवर नाही आहे. आता मात्र ड्रिल करतोय, त्याला एक्झॅक्टली चेंडू कव्हर ड्राईव्ह करायचा होता, नाही जमलं. गुड बॉलिंग. डॉटचं प्रमाण खूप जास्त ठेवलं आहे गोलंदाजानं आणि यासाठी संघ ओळखला जातो. गोटेकर बी संघाचा मनातो सामना आठवला. या संघाने 29 धावा डिपेंड केल्या होत्या गोटेकर बी संघाविरुद्ध. चांगलं बॅकअप क्षेत्ररक्षण बघा, जीत खोताला होता, त्याने दुसरे स्ट्रोक फेकलं होतं आणि आता फलंदाज बाद मुक्ता. बिल्डिंग अँड डेव्हलपर्स अजून एक गडी बाद झाले. 5वा धक्का मैदानावरती. धावसेकेला गती नाहीये. व्यासपीठावरती सन्मान्य रणवीर राहुल भाई पाटील देखील आहेत. राहुल भाई आमचे पाटील, त्यांच्या नावानं ज्यांच्या मुलांच्या नावानं संघ त्यांना पुरस्कृत केलं आहे. स्वागत आहे राहुल भाई तुमचं. हॅट्रिकसाठी 15,000 लावलेत त्यानं. आणि जेव्हा बाबनडोगरी संघ इन ॲक्शनमध्ये फलंदाजीला येणार तेव्हा लगातार 3 चौकारासाठी 5,000 आणि 3 षटकारासाठी 15,000. क्या बात आहे. हे राहुल पाटील आहेत. वेगळी अदा असते त्यांची, मग त्यांना क्रिकेटचं वेड आहे, शेकड्यांचं देखील वेड आहे. त्यांचं मथुर बैल खूप फेमस आहे, लोकप्रिय आहे. स्वागत आहे राहुल भाई तुमचं. 37 धावा 5 बाद. लवकर चेंडू अटॅक करत असताना चेंडूवरती चेंडू ट्रॅव्हल जातो एक्झॅक्टली डीप कव्हरेजमध्ये. एकदा परत दिसेवायचा प्रयत्न आणि तो झाला देखील यशस्वी, कारण थ्रू एक्झॅक्टली आला नाहीये. तर राहुलभाई पाटील यांच्याकडे कॉमेंट्री बॉक्ससाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. खूप धन्यवाद राहुलभाई. 39 धावा 5 बाद. मागच्या काही 11 चेंडूंचा आपण विचार केला अशोक तर चौकार षटकार आले नाही आहेत, त्यामुळे धावसेकेला जी गती पहिल्या 2 षटकामध्ये आली 23 धावा आल्या पहिल्या 2 षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये फक्त 3 आल्या. म्हणजे पहिल्या 12 चेंडूमध्ये 23 धावा, नंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आणि या षटकामध्ये देखील इकॉनॉमी गोलंदाजी राहिले. 39 वरती 5 बाद. अटॅकिंग फलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र गॅप शोधता आले नाहीये. मिळणार 1 धाव. चेंडू गेला एक्झॅक्टली शुभमच्या हातामध्ये. थ्रो मात्र खराब आलाय, वाईडिश आलाय. 2 धावा मिळणार. सिंगल डबल ती कॉन्सन्ट्रेशन जास्त केलंय, गरज आहे ती सध्या, कारण चौकार षटकार जर येत नसेल तर प्लेअरला तुम्ही बिझी ठेवू शकता आणि ते केलंय आणि अशा रीतीनं सत्र समाप्त झालंय. पहिलं आम्हाला सांगतील अशोक धावत संख्या दापलकावरती 41 गडीबाद झाले ते 5 आणि 42 धावांची गरज आहे बामणनगरी संघाला. रणवीर 11 या नावाचा संघाला उतरलाय. राहुलभाईनं पुरस्कृत केलाय, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. या कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया. ऐकूया आपण पुढचा आवाज मिस्टर IPL कोणाला जाते सरांना आपण ऐकूया. 42 धावा पूर्ण करायच्या सायंकाळच्या वातावरणामध्ये. बघायचं आहे
एका बाजूला रणवीर 11 संघ बामणडोंगरी, दुसऱ्या बाजूला गोटेकर बी संघ. या दोन संघांमध्ये फाईट होणार आहे. बघायचं 42 धाबा डिपेंड होणार की 42 धाबा कुठण्यात येतील या ऐकूया आपण. कमेंट बॉक्समध्ये परिवर्तन करूया. कोणाला ते सरांना ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. तर जीवदानी बामणडोंगरी आणि गोटेगर बी या दोन टीमच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना आहे. आणि बामणडोंगरी टीमला पुरस्कृत केलंय रणवीर राहुलभाई पाटील आडिवली यांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला जीवदानी बामणडोंगरी या टीमला पुरस्कृत केलंय रामशेठ ठाकूर, पुरस्कृत श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी. असा हा सामना आपल्या समोर रंगतोय. आणि त्यातल्या त्यात गीतेश ठोंबरे इथे उपस्थित आहेत. आपलंही स्वागत. चला तर जाऊया मॅचकडे. टार्गेट सेट झालंय. जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या समोर लक्ष आहे 42 धावांचं 42. आणि बामणडोंगरी या टीमसाठी आता ज्यावेळेला संघ मैदानामध्ये उतरेल रणवीर 11 बामणडोंगरी, त्यावेळेला सलग 3 चौकार मारले 5,000, सलग 3 षटकार मारले 15,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. रणवीर राहुलभाई पाटील आडिवली यांच्या वतीने पारितोषिक आहे. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 पर्व 21वा साहसाचा महासंग्राम आपल्या समोर रंगत असताना आणखीन एक महत्वपूर्ण दिवस. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक गरमागरम सामना काल प्रेक्षकांनी अनुभवला. प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. एक रंगतदार असा सामना तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. वेलकम बॅक. 21वा पर्व आहे, यातच सर्व आहे. आणि आता या मॅच मध्ये लक्ष्य पार करायचंय 42. छोटं टार्गेट वाटतंय परंतु कठीण केलं जाऊ शकतं. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात दोन जिल्ह्यांमध्ये नेहमीच संघर्षपूर्ण क्रिकेट पाहायला मिळालंय. एका बाजूला पाहतोय शहापूर परिसरातील गोटेगर बी हा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून. तर रणवीर 11 या नावाने संघ बामणडोंगरीचा मैदानामध्ये उतरलाय. आणि आता या मॅच मध्ये ती काटेकी टक्कर, तो चुरशीचा सामना प्रेक्षक अनुभवू शकतात. परंतु गोलंदाजी तशी करता आली पाहिजे, अन्यथा रणवीर 11 बामणडोंगरीचा संघ अगदी सहज देखील या सामन्याला खुला करू शकतात. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल, फुल टॉस. बॉलला पाठवले कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत बॉल सीमा पार येतोय. हा खणखणीत मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. 4700 धावा
आतापर्यंत पूर्ण झाल्यात. ते 4 धावा येत आहेत. कव्हर्सला हा फटका. नेत्र दीपक लॉफ्ट केलाय. कॅच इटचा कॉल. 2 फिल्डर आहेत. ओ कॅच ड्रॉप. झेल सोडलाय. असे झेल टिपावे लागतील, पकडावे लागतील. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल असे झेल सोडून चालणार नाहीयेत. अमरने हा झेल सोडलाय. नाव अमर आहे परंतु फलंदाज अमर होईल अशाने. अशा चुका करून चालणार नाहीयेत कारण एक एक झेल महत्वाचा आहे. आमच्या सर्वच माता भगिनी, महिला वर्ग, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एक नवनिर्माणाचा ध्यास ज्यांनी घेतलाय अशा सर्वच आमच्या माता भगिनी, महिला पदाधिकारी आपलं स्वागत आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन तयार आहेत. सध्या आपल्या स्क्रीनवर त्यांना पाहताय तुम्ही. नितेशने काय दमदार बॅटिंग केली मागच्या मॅच मध्ये. अर्धशतक. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत. अलॉंग द कार्पेट बॉल अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा. पहिलं षटक सुरू आहे. या स्पर्धेमध्ये महेंद्र सिंग धोनी स्टँड देखील आहे. जर्सी नंबर 7 परिधान करून भारतीय टीमची त्याने सेवा केली होती. 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी आठवा, 2011चा विश्वचषक आठवा, 2007चा T20 विश्वचषक आठवा, अशा अनेक ICC ट्रॉफीज त्याने भारतीय टीमला जिंकून दिल्यात. बॉल हवेत आहे. कॅच इट चा कॉल. परत एक वेळा एकच हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. पॉइंटला झेल ड्रॉप होतोय आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवला जाईल. तोपर्यंत 3 धावेंचा प्रयत्न इथे होईल. 3 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा ऍड होत आहेत. ही 34वी वेळ आहे जिथे 3 धावा या पळून काढलेल्या आहेत या क्रीडा नगरीमध्ये या 5 दिवसाच्या खेळामध्ये. परंतु एक इंटरनॅशनल क्रिकेटर असाही होऊन गेला ज्याने त्याच्या आयुष्यामध्ये कधीच 3 धावा या पळून काढलेल्या नाहीयेत आणि तो खेळाडू होता क्रिस गेल. तो कधीच 3 धावा धावलेलाच नव्हता. यावेळेला फटका चांगला आहे. खूपच चांगला ड्राईव्ह इथे दाखवत असताना स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. आली आहे राहुल भाई यांच्या चेहऱ्यावर. या गाण्याने नाव झालंय, त्या नंदीने नाव दिलंय. अखंड भारतभर ते नाव चर्चेमध्ये आहे. असे रणवीर राहुलभाई पाटील, त्यांच्या चिरंजीवाचं नाव रणवीर आणि त्यांच्याच नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. धावा येत आहेत. चौकार आलाय. खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आणि ते आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत बामणडोंगरी टीमच्या खात्यामध्ये 14 धावा. 14. तर 14 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 14 विदाउट लॉस. सुरुवात धडाक्यात झाली आहे. जीवदानी बामणडोंगरी गोटेगर बीच्या विरुद्ध या मॅच मध्ये रणवीर 11 बामणडोंगरी या नावाने, श्रीराम फाउंडेशन गोटेगर या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. लक्ष 42. पहिल्याच ओव्हरमध्ये 14. दुसरं षटक. हवेत आहे बॉल. डीप मध्ये फिल्डर आतिशने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिली विकेट गमावली आहे बामणडोंगरी टीमने. 14ला 1 अशी परिस्थिती आणि ही आली आहे विकेट. विकेट
दातिवलीचे मोतीरामजी दळवी यांना दाखवलं जाते आपल्या स्क्रीनवर. माणिक भोईर देखील तिथे उपस्थित आहेत. मोठा गावचे आपलंही स्वागत. माणिक भोईर लिजंड क्रिकेटर आहेत मोठा गावचे. आणि या सर्वच आमच्या महिला पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकच ध्यास नवनिर्माण. आणि आज आमच्या मुख्य व्यासपीठावर मनसेच्या या सर्वच कार्यकर्त्या, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि यांचा सगळ्यांचा सन्मान आपण नुकताच इथे संपन्न केलाय. धावा झालेल्या 14, एक फलंदाज बाद. सेकंड ओव्हरचा खेळ, ओमकारच्या खात्यामध्ये ती विकेट आली आहे. तो दबाव बनवू शकतो विकेटच्या द्वारे. आणि संध्याकाळचे सामने या स्पर्धेमध्ये रोमांचक होतात, रोमर्चक होतात. स्वीप केलाय, फॉलिंग स्वीप, व्हॉट अ शॉट. परंतु त्याच्यानंतर काय झालं, हिट विकेट. म्हणजेच काय तर आपल्याच हातातल्या कुऱ्हाडीने आपल्याच पायावर घाव घालणे म्हणजे काय असतं ते आता दिसलंय. फटका चांगला, परंतु शेवटी फलंदाज बाद. धन्यवाद. इथे चौकार तर चांगलाच मारला होता, नो डाऊट. परंतु त्यानंतर अंपायरने सांगितलं पिच तो देखो. मागे बघितल्या पाहिल्यानंतर असं दृश्य पाहायला मिळालं की हा तर बाद आहे, हिट विकेट झालाय. आणि हा तिसरा फलंदाज ठरलाय या स्पर्धेमध्ये. मोमेंट या खेळाडूसाठी. परंतु शेवटी फटका चांगला होता, देखना फटका होता, नो डाऊट. त्याला तर जावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट आली आहे. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 14. दुसरा फलंदाज बाद होतोय. 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिक बॉल. न्यू बॅटर संदेश पाटील. संदेश गोंधळी आणि संदेश पाटील. संदेश गोंधळी असा खेळाडू आहे ज्याने या हंगामामध्ये 5 बाईक जिंकलेल्या आहेत रायगड क्रिकेटमध्ये. चर्चेतला खेळाडू आहे. राऊंड विकेट. कमी गतीने हलक्या हाताने ढकललाय बॉल. पुश करा, खुश रहा. एक सिंगल तर मिळते. एक सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर पुढे जाते. धावा झाल्यात आतापर्यंत 15 रन. 15 धावा फलकावर लागल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना हळू प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने स्टँड मध्ये आलेले आहेत. हाही सामना रंगतदार होईल हीच अपेक्षा त्या सगळ्या प्रेक्षकांची आहे. पंधरा धावा स्कोअरबोर्डवर आहेत. पुढचा बॉल. अंपायरचा सिग्नल नो बॉल आलाय. ओव्हर स्टेपिंग कदाचित केलंय गोलंदाजाने, तेच अझीम अब्दुल्ले या पंचांच्या माध्यमातून सांगितलंय. आणि नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट. 23 नो बॉल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पडलेत. संध्याकाळचं सत्र आहे. शुभ संध्या. आतमधली कडा घेतली आहे. फाईन लेगला चांगली फिल्डिंग. सिंगल तिथे मिळेल. फ्री हिटच्या बॉलवर फक्त 1 धाव आली आहे. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर स्थिर आहे. धावा करायच्या आहेत 42. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर. सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये गोटेगर बी या संघाला, कारण त्यांना माहिती आहे अशाच जर धावा येत गेल्या तर तो एक दबाव बनेल रिक्वायर रन रेटचा. मग येईल मजा या मॅच मध्ये. काल देखील असाच सामना रंगला. हळूहळू सामना रंगत गेला आणि शेवटी नारिवली टीमने तिथे बाजी मारली. आडिवली टीमला पराभूत केलं. आणि ती जी रील आहे ती प्रचंड व्हायरल झाली आहे कालपासून अनेकांच्या मोबाईलमध्ये. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. मिड ऑन पासून बॉल आलाय लॉंग ऑन पर्यंत. 1 धाव कंप्लीट होते. रनआउटची संधी आहे आणि तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 18 रन. धावा स्कोअर बोर्डवर. डगआउट शांत आहे. डगआउट त्यांना माहिती आहे आटोक्यात सामना आहे, परंतु कधीही कलाटणी येऊ शकते. हे जे मैदान आहे हे संघर्षाचं मैदान आहे.
या मैदानावर एक टॅगलाईन आहे, साहसाचा महासंग्राम म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. फुलटॉस होता, यावेळेला परत एक वेळा हात उघडण्याची संधी होती, रूम मिळाली, जागा मिळाली, बॉलला जागा दाखवली. पंचांचा इशारा चौकार येतो आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय असं दिसतंय आणि आता डिसिजन पेंडिंग असेल. बीमर चेक केला जाईल आणि हा चौकार आलाय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. चला पाहूया, नो बॉल साठी डिसिजन पेंडिंग आहे आणि थोड्याच वेळात हा निर्णय येईल आपल्यापर्यंत. आमच्या मुख्य व्यासपीठावर राहुलभाई पाटील, नितेश जाधव, यश पाटील उपस्थित आहेत. आपले स्वागत. आणि बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये उद्यंक राज पाटील उपस्थित आहे. पाहूया आता, नो बॉल साठी डिसिजन पेंडिंग आहे. बॅटरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल आणि त्याच्यामुळे फ्री हिट येईल. ड्राईव्ह केलाय, फ्री हिटचा बॉल आहे, हवेत आहे, ढगात लाइटिंग लावत बॉल चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड. हा येतोय षटकार. धन्यवाद. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा आणि त्याच दरम्यान एक महत्वाचा फटका आला, षटकार. आणि त्याच्या अगोदर हा फटका मारल्यानंतर बॅटर आउट झाला होता. हा भरपूर चांगला फटका होता, स्वीप मारला, त्याच्यानंतर बॅट फिरली आणि बरोबर ती यष्ट्यांवर जाऊन आदळली. कोकणात मालवणातले प्रेक्षक नक्कीच सामना पाहत असतील तर त्यांच्याही मनात तो प्रश्न आणि त्यांनी लगेच आपसुकच म्हटलं असेल, जग हिंडा निलो आणि उमऱ्याक येऊन आपटलो, अशी परिस्थिती होती. फलंदाज बाद म्हणजे जगभर फिरून आल्यानंतर अगदी उंबरठ्यात येऊन आपटल्यासारखं इथे फलंदाज बाद होतोय. उद्याचे सामने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. उद्या 8:30 वाजता इथे उपस्थित राहायचंय. आयरे टीम आणि गेसर 40+. पहिला 40+चा सामना असेल, आयरे 40+ विरुद्ध गेसर 40+. त्याच्यानंतर टीम नावा आणि टेंबिवली या दोन टीमच्या दरम्यान मॅच होईल. तिसरा सामना गोळवली 40+ आणि अंतारली 40+. बॉल मागे चाललाय, फाईन लेगचा फिल्डर अडवतोय, डिरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला, बेल्सला बॉल लागलाय, अपील होते, स्ट्रॉंग अपील, विकेट कीपर करतोय, पंचाने नाही म्हटलंय. धावा झालेल्या 30. तिसरा सामना गोळिवली 40+ आणि अंतारली 40+ या दोन टीमच्या दरम्यान होईल. त्याच्यानंतर दिघोडे आणि नितलस या दोन टीमच्या दरम्यान सामना होईल. पाचवा सामना, सामना क्रमांक 1 विजय विरुद्ध सामना क्रमांक 3 विजय, म्हणजे 40+चा तो सामना असेल. त्याच्यानंतर उंबारली आणि वाकण ब या दोन टीमच्या दरम्यान सामना होईल. त्याच्यानंतर सामना क्रमांक 2चा विजय, सामना क्रमांक 4 विजय या टीमच्या विरुद्ध खेळ, म्हणजेच नावा आणि टेंबिवली याच्यामधला विजेता संघ, दिघोडे आणि नितलस यामधला विजेता संघ, असे 7 सामने उद्या तुमच्या भेटीला येतील. ऑन साइडला मागे ग्लान्स केलाय, फाईन लेगला फिल्डर येतोय, एक धाव तत्पूर्वी मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 31 धावा, 31. हे उद्याचं वेळापत्रक
या स्पर्धेमध्ये उद्या देखील 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 9 वाजता सामन्याला सुरुवात केली जाईल. परफेक्ट टॉस केला जाईल. 8:30 वाजता इथे उपस्थित राहायचंय. हा बॉल पंचांनी सांगितलंय लेग स्टंपच्या बाहेर आहे. आणखीन एक वाईड बॉल आणि सातत्याने या धावा येत आहेत. चांगली कामगिरी जीवदानी बामणडोंगरी, रणवीर 11 बामणडोंगरी या टीमच्या माध्यमातून. आणि वाईड बॉलसाठी आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. येस, तर व्हाईट बॉलसाठी डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात तो निर्णय आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळेल. पाहूया टीव्ही अंपायर कडून काय निर्णय येतोय. वाईट बॉल आलेला आहे. रिव्ह्यू लॉस्ट फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. अपील इथे केली आहे आणि ती अपील इथे उचलून धरली आहे. LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज परतलाय. आणखीन एक धक्का टीमला, परंतु हा सामना थोडासा आटोक्यात आला. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट इथे येते. नवीन फलंदाज शुभम पाटील. आज चांगली कामगिरी केली होती शुभम पाटीलने. इच्छापूर्ती वाशीगावच्या विरुद्ध 8 बॉलमध्ये 29 केल्या होत्या. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने कट केलाय. एक सिंगल तिथे मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 33, 3 फलंदाज बाद. तिसरं षटक सध्या सुरू आहे. आकड्यांचा खेळ आपण सगळेजण कालपासून पाहतोय. काल देखील शेवटच्या सामन्यामध्ये ती लढत ज्यावेळेला रंगली त्यावेळेला 55ला 5 विकेट होते आणि तिथूनच सामन्याला कलाटणी आली. हलक्या हाताने ऑन साईडला फ्लिक केला. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होईल. मनगटाचा खूप चांगला वापर केला. छान वळवलं इथे मनगट आणि एक मनगटी फटका दाखवत असताना एक सिंगल आली आहे. आमचे सर्वच मान्यवर, आमचा मुख्य व्यासपीठ, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सुस्वागतम. फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा छान मनगटी फटका. डीपमध्ये फिल्डर येतोय. अक्षरशः या मातीला गुदगुल्या करत बॉल गेला डीपमध्ये. मिडविकेटला अडवेपर्यंत धावा येत असताना पाहायला मिळतील. दोन टीमची धावसंख्या डबलने आता धावा झालेल्या आहे. 36-36. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये आता धावा करायचे 6. काही सन्मान आपण इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. मित्रांनो, आज या स्पर्धेमध्ये आणखीन एका समालोचकाचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलात. ज्या आवाजाने आज तुम्हाला सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं, ज्या आवाजाची भुरळ नेहमीच या क्रीडा नगरीला आहे, अनेक स्पर्धांमध्ये हा आवाज दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतो. तेवढेच चांगले कविवर्य आहेत, गीतकार आहेत आणि तेवढेच चांगले समालोचक आणि आमच्या जवळचे मित्र विनोद पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन अनंत पाटील यांना आपल्या शुभस्ते आपण विनोद पाटील आमचे समालोचक यांना आपण सन्मानित करावं. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये हा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. अनंत पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण विनोद पाटील जे आमचे समालोचक मित्र त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करावा.
आज एक दिवस अप्रतिम कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये केली गेली. खूप चांगले कविवर्य आहेत आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय चांगले गीतकार आहेत. अनेक गीतं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेली आहेत. खूप चांगली कॉमेंट्री आज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये करण्यात आली आहे. भोपरचा आवाज आणि त्यांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर होतोय. खूप खूप धन्यवाद विनोददादा पाटील आपले या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपल्याला इथे सन्मानित केलं जाते स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. या 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 38 धावा 38. सामना डोक्यामध्ये आणि आता या मॅच मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. बॅटची कडा घेतली आहे. बॉल हवेत आहे. विकेट कीपर खाली येतोय. या संघर्षामध्ये अजून वाट पाहावी लागेल असं वाटतंय. जीवदानी बामणडोंगरी रणवीर 11 बामणडोंगरी या टीमला 38 धावा. ही चिबुकली आज सध्या आपल्या स्क्रीनवर. आता दिसलेली आहे ती स्क्रीनवर. त्याच्यामुळे ती स्माइल येईल हलक्याची आता तिच्या चेहऱ्यावर. तिला सांगितलं जातं की तू मेन स्क्रीनवर दिसतेस. स्वागत आहे आपलं. 38 लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेला एक चांगला अपी स्क्वेअर कट बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. हायतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार आणि या चौकाराच्या मदतीने रणवीर 11 जीवदानी बामणडोंगरी आज संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. दुसरा सामना जिंकत असताना या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये अभिनंदन टीम रणवीर 11 जीवदानी बामणडोंगरी.